नमस्कार मित्रांनो, मी कचूर चांभारे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीविषयक शेतकरी विषयक जीवन कार्य सांगण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओसोबतच माझे नेहमीचे व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती आणि आजचा व्हिडिओ आपण हा पूर्ण पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अवकाशातून पाहिला असता पृथ्वी ही निळीच दिसते, कारण पृथ्वीवर 71% पाणी आहे. प्रचंड पाण्यामुळं ही पृथ्वी निळी दिसते. पण 14 एप्रिल या दिवशी पृथ्वीचा भूभाग सुद्धा निळा दिसतो, कारण डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक त्या दिवशी आपल्या पृथ्वीवर कानाकोपऱ्यामध्ये निळा झेंडा उभा करतात. निळ्याचा प्रभाव त्या दिवशी ते जगाला दाखवतात. जे 14 एप्रिलला घडतं तेच पुन्हा एकदा 6 डिसेंबर या दिवशी घडतं. दादरला जो समुद्र किनारा आहे, सागरामध्ये पाण्याच्या लाटा असतील, प्रचंड पाणी असेल, अमर्याद पाणी असेल, पण त्याच समुद्राच्या काठावर चैत्यभूमीमध्ये लोटलेला जनसागर पाहून सुद्धा पाण्याचा सागर सुद्धा अचंबित होईल. एका महामानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी हा लोटलेला माणसांचा जनसागर आहे. का बरं असं होत असेल? का बरं लोकांच्या मनामध्ये एक अंतर्गत ओढ आहे की त्या ठिकाणी आपण आज गेलंच पाहिजे? त्याची उत्तर डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यामध्ये आहे. एखादं विशेषण माणसाला चिटकलं की त्या विशेषणाच्या अनुषंगानं असणारी प्रचंड मेहनत त्या व्यक्तीनं केलेली असते आणि म्हणूनच ते विशेषण त्या व्यक्तीची ओळख बनून राहत असतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर कितीतरी विशेषणं ही चिटकलेली आहेत. प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य, युगप्रवर्तक, घटनेचे शिल्पकार, कायदे पंडित, असे कितीतरी विशेषणांनी डॉक्टर बाबासाहेबांची ओळख करून दिली जाते. बाबासाहेबांचं दीनदलितांच्या उद्धारासाठी प्रचंड मोठं कार्य आहेच. दीनदलितांच्या उद्धारासाठी ते मसीहा आहेतच, पण त्यासोबतच त्यांनी शेतकरी, स्त्रिया, मजूर आणि एकूणच भारतातल्याच नव्हे तर जगातल्या दास्यत्वाच्या निर्मूलनासाठी डॉक्टर बाबासाहेब हे एक स्वतः प्रेरणा आहे. इंग्रजांची सत्ता असतानाच ज्यावेळेला मुंबई विधिमंडळातून डॉक्टर बाबासाहेबांची निवड झालेली असते, त्यावेळेला त्यांनी जे भाषण केलं ते शेतकऱ्यांसाठी आहे. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना बाबासाहेब त्यावेळेला सुद्धा म्हणायचे की शेतीवरचं अवलंबत्व कमी करा. की जर समजा तुमचा एक मुलगा जर शेतीमध्ये असेल तर दुसरा तिसरा मुलगा हा उद्योगामध्ये, सेवेमध्ये, व्यवसायामध्ये तो जर स्थिर केला तर शेतीवरचं अवलंबत्व आपोआप कमी होईल आणि जे काही पुढे येणारे ताणतणाव आहेत त्याच्यापासून मुक्ती मिळेल. आज आपण शेतीवर अवलंबून असणाऱ्या, पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची ससे होलपाट जर लक्षामध्ये घेतली तर बाबासाहेबांचा विचार खरोखर किती क्रांतिकारी होता हे आपल्या लक्षामध्ये येतं. बाबासाहेब ज्यावेळेला ऊर्जा, पाटबंधारे, शेती मंत्री होते त्यावेळेला त्यांनी, म्हणजे त्यावेळेला नुकताच आपला देश स्वतंत्र झालेला होता आणि या देशामध्ये अन्नधान्याचा प्रश्न प्रचंड बिकट होता आणि मोठमोठ्या योजना, पंचवार्षिक योजनेच्या रूपानं भारत हा हळूहळू विकसित होण्याच्या मार्गावर होता. त्यावेळेला बाबासाहेबांनी भाकरा नांगल धरणासारखा प्रकल्प, दामोदर नदीवरील प्रकल्प, म्हणजे मोठ्या मोठ्या धरणांचे प्रकल्प मांडून सिंचनाची पद्धत, नदी जोडण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी मांडून त्यांनी शेतीमध्ये क्रांतिकारी बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. की त्यावेळेला जी काही खोत पद्धती होती, लाखो एकर जमीन त्या खोतीच्या कायद्यातून बाबासाहेबांनी मुक्त केली आणि जो कसेल त्याची जमीन अशा पद्धतीचा कायदा पास करून जे लोक शेती करतायत, जे त्या ठिकाणी राबराब राबतायत, त्यांच्या मालकीची शेती करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं प्रचंड मोठं योगदान आहे. स्त्रियांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी खूप मोठं कार्य केलं. शिक्षणासाठी प्रचंड मोठं कार्य केलं. की ज्या बाबासाहेबांचा जन्म ज्या समुदायामध्ये झाला त्या समुदायाला, त्या समाजाला शिक्षणापासून बहिष्कृत केलेलं होतं, शिक्षणाचे अधिकार नाकारलेले होते. पण आज आपण जर पाहिलं तर खरंच एक अभिमानानं किंवा असं एक ऊर्जेनं भरून येवं अशा प्रकारचं चित्र आहे. की ज्या समुदायाला अक्षराचं शत्रू ठरून टाकलं होतं तोच समाज आज ज्या ज्या वेळेला कुठं
बौद्ध धम्माचा कार्यक्रम असतो, परिवर्तनवादी विचारधारेचा कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी अशी किलोमीटरमध्ये रांग जाईल, अशी लांब लचक रांग ही पुस्तक विक्रेत्यांची असते आणि लाखो करोडो रुपयांच्या पुस्तकांची उलाढाल ही बौद्ध धर्म यांच्या अनुयायामुळे होत असते. मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन असो, भीमा कोरेगावच्या संग्रामाचा वर्धापन दिन असो किंवा जिथं कुठं बौद्ध परिषद असो, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये पुस्तकांची विक्री होते आणि ही सगळी पुस्तकं परिवर्तनवादी विचारधारा पेरणारी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं. ही गोष्ट खूप प्रौढाची आहे आणि ही गोष्टीचा खूप अभिमान वाटला पाहिजे, कारण त्या काळामध्ये अनेक लोक परदेशी जाऊन शिक्षण घेऊन आलेले आहेत आणि परदेशामधल्या समता स्वातंत्र्याचे वारे त्यांनी या देशामध्ये प्रसारित केलेले आहेत. राजाराम मोहन राय असतील, महात्मा गांधीजी असतील, मौलाना आझाद असतील, स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू असतील, अशा अनेक ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं, असे अनेक महापुरुष परदेशामध्ये जाऊन आलेले आहेत. पण ही माणसं ज्या जातीमध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या परिवारामध्ये जन्माला आली, ते परिवार, तो समाज कुठेतरी प्रगत होता आणि शिक्षणाच्या बंदीचा हुकूम हा त्यांच्यावर नव्हता. पण याच्या उलट ही परिस्थिती डॉक्टर बाबासाहेबांची आहे की बाबासाहेब हे एक मागास अस्पृश्य ठरवलेल्या जातीमध्ये, शिक्षणाचा अधिकार नाकारलेल्या जातीमध्ये जन्माला आलेत आणि एवढं असून सुद्धा बाबासाहेब सर्वांपेक्षा उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि जगामध्ये, अमेरिकेमध्ये, आज कोलंबिया विद्यापीठामध्ये ते सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविले जातात. 1000 वर्षातला विद्यार्थी आणि त्या ठिकाणी त्यांचा पुतळा अगदी दर्शनी भागात आहे. इंग्लंडमध्ये ज्या वेळेला ते गेले, लंडन विद्यापीठामध्ये त्यांनी ज्या वेळेला म्हणजे भारताच्या रुपीबद्दलचा प्रबंध लिहिला. आम्ही ज्यावेळेला एखाद्याची चाकरी करतो, नोकरी करतो, त्यावेळेला आमच्या मालकाचा किंवा जो कोणी आमचा म्हणजे आपला बॉस आहे, प्रमुख आहे, त्यांच्या विचारधारेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतो, त्याला न दुखावण्याचं काम करतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला लंडनला गेलेले होते, त्यावेळेला भारतामध्ये एक क्षेत्रीय अंमल इंग्रजी सत्तेचा सुरू होता, परंतु त्यांनी ज्यावेळेला रुपयावर प्रबंध लिहिला, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे हे लिहिले की ब्रिटिश ही सत्ता शोषक सत्ता आहे आणि त्या शोषणाच्या विरुद्ध दाद मागण्याचा आम्हाला अधिकार आहे. काही काळ लंडनच्या विद्यापीठानं तो प्रबंध, काही काळ त्यांनी तो प्रलंबित ठेवला होता की याच्यातले निष्कर्ष आम्हाला बदलून द्या. पण डॉक्टर बाबासाहेब एक बाणी स्वभावाचे होते, त्यांनी कसल्याही प्रकारचे निष्कर्ष बदलले नाहीत आणि इंग्रजी सत्तेच्या विरोधातच असलेले निष्कर्ष त्यांनी त्या प्रबंधामध्ये मांडले. तोच प्रबंधानंतर जागतिक बँकांचा, सार्वजनिक बँकांचा एक आधार ठरला, त्यावर आजही संशोधन चालू आहेत. या ठिकाणी गंमत अशी की ज्या जातीला, ज्या समुदायाला अर्थप्राप्तीचे, पैसा बाळगण्याचे, चांगल्या राहणीमानाचे सगळे हक्क नाकारलेले होते, त्या जातीमध्ये जन्माला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पैशाचा सिद्धांत मांडतात आणि अर्थ उन्नती कशी करावी हे सांगतात. ही गोष्ट खरोखरच जग बदलणाऱ्या बाप माणसाची आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचत असताना एक जो काही 4-2 वाक्यामध्ये जो काही इतिहास आहे, तो इतिहास न वाचता अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या संशोधकांनी एक संशोधनात्मक मुद्दे मांडलेले आहेत, त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. गेल अॅमोड सारखी लेखिका असेल, तिनं जे बाबासाहेबांचं चरित्र मांडलं ते वाचावं. शशी थरूर सारख्या विद्वान माणसानं जे डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र मांडलं ते वाचावं. जगदीश ओवाळा सारख्या व्यक्तीनं जग बदलणारा बाप माणूस म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं वर्णन केलेलं आहे. अगदी प्रत्येक घटनेमागे बाबासाहेबांची त्यावेळेची परिस्थिती आणि बाबासाहेबांनी बदललेली परिस्थिती आणि बदललेली परिस्थिती जगासाठी कशी कारणीभूत ठरलेली आहे हे सुद्धा जगदीश ओवाळांनी अतिशय उत्कृष्टपणे त्यांच्या काही त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. की लोकशाहीतला माणूस नावाचं एक चांगलं एक मोठं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांचं सगळं जीवनचरित्र, जुन्या काळातली पार्श्वभूमी आणि बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांमुळे बदललेली परिस्थिती ही सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली. आणि हे सगळं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेब हे दीनदलितांचे उद्धारकर्ते होते. त्या दीनदलित जातीत ते जन्माला आले होते, म्हणून दीनदलितांचा त्यांच्यावर एक पहिला हक्क आहे आणि त्यांनी निश्चितचपणे त्यांच्यासाठी ते काम केलेले आहे. परंतु एवढी एकच पुरेशी त्यांची ओळख नाही, तर डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांसाठी प्रचंड मोठं काम उभा केलेलं आहे. जगालाच दास्यत्वाच्या निर्मूलनाचं कार्य, जसं कॅनडामध्ये सुद्धा आज जे विद्यापीठ आहेत, त्या विद्यापीठामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दास्यत्वाचे मुक्तिदाते म्हणून त्या प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा शिकवले जातात. म्हणजे जगाला प्रेरणा देणारं एक कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिथं जन्म झालेला आहे ती गोष्ट अत्यंत प्रतिकूलतेची आहे. बाबासाहेबांना महाराजा सयाजीराव गायकवाड
शाहू छत्रपती यांची प्रचंड मदत झाली. राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये अत्यंत आत्मीयतेचं नातं होतं. शाहू महाराजांची दोन्ही मुलं इंदू आकासाहेब आणि त्यासोबतच युवराज राजाराम महाराज हे बाबासाहेबांना मामा म्हणून हाक मारत या कौटुंबिक नावाने ते त्या कुटुंबामध्ये परिचित होते. यातून एक वैचारिक पातळीची काय देवाणघेवाण असते, किती म्हणजे एकजिन्सीपणा असतो, याच्यासाठी हे उदाहरण अतिशय पुरेसं आहे. पण आपण शाहू महाराज वाचतो का? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे वाचतो का? नाही. एकांगीपणे आपण त्यांचा कुठेतरी विचार करतो. पण ही माणसं जग बदलविणारी माणसं आहेत. ज्ञानाचा मार्ग मानवाच्या विकासासाठी वापरविणारी ही माणसं आहेत. आणि मग हे सगळं आयुष्य जगत असताना बाबासाहेबांची जी विचारधारा आहे की महाडच्या तळ्यावर सत्याग्रह झाला म्हणजे काय फक्त पाण्याचा तिथं तेवढा एकच स्रोत होता का? नाशिकला काळाराम मारुती सत्याग्रह झाला, नाशिकमध्ये तेवढं एकच मंदिर आहे का? नाही. म्हणजे फक्त मंदिरामध्ये प्रवेश आणि पाण्यावर प्रवेश हा उद्देश नाही, तर एकूणच जी काही मनामध्ये साचलेली जी जळमट आणि जी काही जुलमी विचार आहेत त्याच्यापासून सुटका, या गोष्टीवर घाव हे डॉक्टर बाबासाहेबांचं काम आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा सांगून टाकलेलं आहे की काय, की मज सांगून गेले भीमराव, की त्यांनी सुद्धा सांगितलं की एक घाव घाला आणि ह्या ज्या काही बंदिस्वानाच्या चुकीच्या ज्या काही रूढी परंपरांच्या ज्या शृंखला आहेत ह्या शृंखला त्या ठिकाणी तोडून टाका. आणि डॉक्टर बाबासाहेबांमुळेच अनेक दलित नेते जन्माला आले, त्यांनी त्यांचं साहित्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि एक दलित साहित्य म्हणून एक म्हणजे मराठी साहित्य विश्वाला एक प्रचंड मोठं दालन हे त्या ठिकाणी उघडलेलं आपल्याला दिसून येतं. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले ती भूमी चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते, ते दादर या ठिकाणी आहे. आणि जवळच बाबासाहेब ज्या घरी राहिले त्यांचं जे स्वतःचं घर आहे ते राजगृह या नावाने ओळखलं जातं. चैत्यभूमी आणि राजगृह दोन्ही अगदी हाकेच्या अंतरावर आणि बौद्ध समाजासाठी हे अतिशय पवित्र अशा प्रकारची स्मृती आहे. एकूणच संपूर्ण जगासाठी हे अतिशय पवित्र अशा प्रकारची दोन्ही स्थळं ही स्मृती स्थळं आहेत, एक पावन पवित्र स्थळ आहेत. आणि म्हणून आज 6 डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब अगदी अकस्मात गेले. म्हणजे त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती आणि वय पण फार नव्हतं. म्हणजे अतिशय म्हणजे अगदी चुकीच्या वयामध्ये नियतीनं त्यांचा घास घेतलेला आहे आणि प्रचंड मोठं काम शिल्लक राहिलेलं होतं. आणि अशा वेळेला बाबासाहेब हा इहलोक सोडून गेलेत. आणि म्हणून ज्यांचा उद्धार झाला हे सर्व दलित बांधव, सर्व बौद्ध बांधव आज डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांची पावलं चैत्यभूमीकडे वळत असतात. धम्मपरिवर्तन चक्र दिन जो असतो त्यावेळेला हीच पावलं नागपूरच्या दीक्षाभूमीच्या दिशेने वळत असतात. डॉक्टर बाबासाहेबांचा जो परिचय आहे हा संपूर्णपणे म्हणजे घटनेचे शिल्पकार म्हणून आहेच, कारण वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या धर्म, वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत ह्या सगळ्या लोकांना एकत्र एका ह्या भारतभूमीच्या छतामध्ये एकत्रितपणे नांदता यावं म्हणून बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेबर हुकूम, त्या संविधानाच्या बरहुकूम या देशाचा कारभार चालतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबां एक स्वतंत्र आभाळ होते, स्वतंत्र अवकाश होते. त्यांचं कार्य असं कवेत घेता येणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांच्या कार्याची म्हणजे लोकांना ओळख व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ हे वाचणं अत्यंत आवश्यक आहे. या महान अशा मानवास कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय भारत.